हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी अंजली. आज मी तुम्हाला घेवर कसा तयार करायचा ते दाखवणार आहे. घेवर ही राजस्थान आणि उत्तर भारतातील खास पारंपरिक मिठाई आहे, जी श्रावण आणि तीजच्या सणाला हमखास बनवली जाते. तर बघूया. सुरुवातीला मी एका ताटामध्ये 2 कप मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, या कपाप्रमाणे. त्यानंतर आपल्याला या चमच्याच्या मापाने 2 चमचे बेसनचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर या चमच्याच्या मापाने 2 चमचे गहू पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरीकडे एका परातीमध्ये आपल्याला देशी तूप लागणार आहे. देशी तूप मी इकडे 5 चमचे वापरलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बर्फ लागणार आहे. तुपामध्ये बर्फ असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्याचं खूप सुंदर लोणी तयार होतं. घेवर तयार करण्यासाठी आपल्याला एकदम लुसलुशीत आणि मऊ मऊ लोणी लागतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपण एक 5 ते 10 मिनटं बर्फाच्या सहाय्याने लोणी तयार करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण लोणी मस्तपैकी असं तयार करून घेऊया. एक 5 ते 10 मिनटाची ही कन्सिस्टन्सी आहे. बघू शकताय किती सुंदर आपलं असं लोणी तयार होत आहे. तर आपलं राहिलेलं पाणी असतं बर्फाचं, ते आता मी दुसऱ्या एका छोट्याशा प्लेटमध्ये ओतून घेत आहे. पुन्हा एकदा आपण तसंच करायचं आहे. लोणी एकत्र करायचं, त्याच्यावरती बर्फ व्यवस्थित पसरवून घ्यायचा. असं केल्याने मस्तपैकी लोणी एकदम लुसलुशीत तयार होतं. पुन्हा एकदा बर्फाचं पाणी साठतं, ते आपण ओतून घेऊया दुसऱ्या प्लेटमध्ये. बघू शकताय किती छान मऊ मऊ लुसलुशीत आपलं लोणी तयार झालेलं आहे. एक 5 मिनटं अजून एकदा व्यवस्थित तयार करून घेऊया आपलं लोणी. बघू शकताय 5 चमच्यामध्ये आपलं किती लोणी तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण 2 ते 3 वेळा पाणी ओतून घेतल्यानंतर लोणी आपलं तयार झालेलं आहे. लोणी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर आपण मगाशी पीठ घेतलेलं ते यामध्ये व्यवस्थित लोण्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला पाणी लागणार आहे. एकदम थंड पाणी घ्यायचं आहे. पाणी आपल्याला थोडं थोडं मिक्स करत व्यवस्थित पीठ आपण एकत्र करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ओतायचं आणि अशा पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घ्यायचं. आपल्याला 1 आणि 1/4 लिटर थंड पाणी लागलेलं आहे. या बॉटलच्या सहाय्याने घेतलं तर 2 बॉटल आणि शेवटला अर्धी बॉटल, अशा पद्धतीने 1 आणि 1/4 लिटर पाणी आपल्याला लागलेलं आहे. आपल्याला बॅटर पूर्णपणे असं पातळ करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपलं मिश्रण तयार व्हायला हवं. दुसरी बॉटल घेतलेली आहे. पिठाच्या पूर्ण गुठळ्या होतात त्या आपण हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. थोडं थोडं पाणी ओतत आहे मी. आणि घेवर तयार करण्यासाठी
अशा पद्धतीने पीठ तयार करून घेऊया, नाहीतर आपला घेवर जाळीदार होत नाही, मधून मधून तुटतो आणि कडक होऊ शकतो. आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी एकदम पातळ असायला हवी, दुधासारखी. अशा पद्धतीने मी 1 ते 1/4 लिटर पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर त्यामधील थोडंसं बॅटर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि 1 कप मी इकडे दूध घातलेलं आहे त्यामध्ये. त्यानंतर पुन्हा आपण थोडंसं दूध घ्यायचं आणि कलर टाकायचा. कलर नको असेल तर काही हरकत नाही, असं सुद्धा घेवर खूप छान होतं. आणि त्याचं आपण पुन्हा एकदा मिश्रण मिक्सरला लावून घेऊन एका भांड्यामध्ये चाळणीच्या सहाय्याने असं ओतून घ्यायचं. संपूर्ण पीठ मी मिक्सरच्या सहाय्याने बारीक केलेला आहे आणि शेवटला जो गाळ राहतो तो अशा पद्धतीने चाळणीच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे पिठाची. शेवटला मी लिंबाचा रस वापरलेला आहे, तो 1 चमचा घालायचा किंवा 1 लिंबू वापरू शकता तुम्ही. व्यवस्थित मिक्स करून आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आपलं मिश्रण अतिशय थंड असायला हवं. फ्रीजमध्ये ठेवायचं. त्यानंतर खलबत्त्यामध्ये आपण 7 ते 8 वेलदोडे घेऊया. इकडे आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे. वेलदोड्याची आपण अशा पद्धतीने पूड तयार करून घेऊया. तर दुसरीकडे एका कढईमध्ये मी साखर घेणार आहे. इकडे मी 2 कप साखर घेतलेली आहे. आपल्याला पाकाची सामग्री एकतारी करायची आहे. आपल्याला एकतारी पाक असायला हवा, जास्त घट्ट करू नये पाक. मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने फक्त एकतारी पाकच तयार करायचा. खूप घट्ट असेल तर आपला घेवर तुटू शकतो आणि कडकसुद्धा होऊ शकतो. त्यानंतर पाक तयार झाल्यानंतर वेलदोडे पावडर टाकून घेऊया आणि आपला अशा पद्धतीने पाक तयार झालेला आहे. झाकून ठेवूया. इकडे मी बर्फ फोडून घेत आहे. आपल्याला बर्फसुद्धा लागणार आहे. एका भांड्यामध्ये मी हा बर्फ काढून घेणार आहे. अशा पद्धतीने बर्फ काढून घेतल्यानंतर फ्रीजमधील आपण मिश्रण काढून घ्यायचं आणि ते या बर्फाच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं, जेणेकरून आपलं मिश्रण एकदम थंड राहील. अशा पद्धतीने करायचं आहे. चला तर मग आता आपण घेवर तयार करायला घेऊया. तर अशा पद्धतीने तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर करू शकता. आणि तेल थोडंसं तापल्यानंतर मी दाखवते व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने आपण आपलं बॅटर सोडायचं आहे. थोडं थोडं करून आपलं बॅटर सोडून घ्यायचं, जास्त सोडायचं नाही, नाहीतर घेवरची पूर्ण वाट लागू शकते, घेवर तयार होत नाही. सुरुवातीचा घेवर आपला तुटतो, त्यानंतर दुसरा घेवर आपला खूप छान तयार होतो. माझासुद्धा सुरुवातीला एक घेवर तुटलेला, पण त्याची जाळी खूप छान तयार होते. मी दाखवते, बघू शकताय बॅटरची खूप छान अशी मस्तपैकी जाळी तयार होत आहे. अशा पद्धतीने आपण बॅटर टाकत मस्तपैकी घेवर तयार करून घ्यायचं आहे. बघू शकताय किती छान अशी आपल्या घेवरला जाळी येत आहे. किती सुंदर तयार झालाय आपला घेवर. राजस्थानची ही प्रसिद्ध मिठाई खुसखुशीत आणि मधोमध जाळीसारखी आणि वरून साखरेच्या पाकाने झाकलेली खूपच सुंदर अशी अतिशय मिठाई आहे ही.
तुम्ही एकदा घरी नक्की तयार करून बघा आणि तुमच्या लहान मुलांना नक्कीच खायला द्या. आम्हाला तर राजस्थानमध्ये जाऊन खाता येणार नाही, त्यामुळे मी विचार केला की आपण घरामध्येच जर तयार करून बघितली तर हे आहे, काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी विचार केला की आपण घरामध्येच ही मिठाई तयार करून घेऊया आणि आपल्या मुलींना खायला देऊया. तर बघू शकताय 25 ते 30 चमचे मी अशा पद्धतीने बॅटर सोडल्यानंतर आपला एकदम असा जाळीदार घेवर तयार झालेला आहे. खूपच मस्त दिसत आहे आपला घेवर. बघू शकताय किती छान अशी वरून त्याला जाळी आलेली आहे. आपला घेवर जर तुमच्याकडे असं जाळी वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यावरती काढून घ्या. माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी ताटामध्ये काढून घेणार आहे. संपूर्ण तेल आपण व्यवस्थित निथळू द्यायचं आणि मगच आपला घेवर काढून घेऊया. बघू शकताय किती सुंदर अशी आपल्या घेवरला जाळी आलेली आहे आणि खूपच मस्त झालेला आहे. त्याला कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे, बघू शकताय. अशा पद्धतीने आपण तयार केलेल्या बॅटरचे 5 ते 6 घेवर तयार होतात. आता एका ताटामध्ये आपण हा घेवर काढून घेऊया आणि दुसरा बनवतानाच आपण आता रबडी तयार करून घ्यायची आहे. बघू शकताय किती छान अशी आपल्या घेवरला जाळी आलेली आहे. आता आपल्याला रबडी तयार करायची आहे. तर एका कढईमध्ये आपण अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे. दूध व्यवस्थित आपण तापवून घेऊया. आणि हा घेवर अगदी घरी सोप्या पद्धतीने होतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. रबडी कशी करायची ते बघूया. दूध घातल्यानंतर आता इकडे मी अर्धा कप मिल्क पावडर वापरलेली आहे. मिल्क पावडर आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया दुधामध्ये. त्यानंतर आपल्याला साखर लागणार आहे. इकडे मी 1 कप साखर घातलेली आहे. छोट्या कपाचं प्रमाण आहे. मी संपूर्ण बॅटर आणि रबडी आणि पाक याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टिप्स देत आहे. त्या तुम्ही व्यवस्थित हाताळा तरच आपला घेवर खूप छान होतो. त्यानंतर आता वेलदोडे पावडर घातलेली आहे. थोडासा कलर टाकायचा आहे आणि आपली अशी मस्तपैकी छान अशी रबडी तयार होते. बघू शकताय. थोडंसं मिश्रण घट्ट झालं तर मग आपली रबडी तयार. बघू शकताय किती सुंदर झालेलं आहे. आणि राजस्थानमध्ये लोक श्रावण महिन्यात तर हे घेवर खरंच अतिशय सुंदर पद्धतीने बनवतात. तुम्ही कधी पण बघा यूट्यूबवरती. मी सुद्धा तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटलं की मी कधी करते ही मिठाई. आणि मी बनवून दिल्यानंतर माझ्या मुलींना तर एवढी आवडली की त्या मला म्हणत आहेत की अजून एकदा मम्मी बनव. खूप सुंदर मिठाई झालेली आहे ही. बघू शकताय मस्तच झालेली आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपण अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनेलला शेअर करायला विसरू नका. तर आपण आता घेवर तयार करूया खाण्यासाठी. सुरुवातीला आता आपण थोडंसं वरून पाक सोडायचं आहे. आपण रबडी मलाई घेवर तयार करत आहोत. पाक टाकल्यानंतर आपण तयार केलेली रबडी या घेवरवरती पसरवून घेऊया आणि मस्तपैकी काजू पिस्ता आणि बदाम
याच्या बारीक कापाने त्याला छानपैकी अशी सजवून घेऊया. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. राजस्थानमधील प्रसिद्ध घेवर मिठाई. आणि मला नक्कीच कमेंट करून सांगितलात तर आनंद होईल. तर संपूर्ण रबडी आपण अशी लावून घेऊया घेवरला आणि वरून काजू बदाम पिस्तेच्या कापांनी त्याला छानपैकी असं सजवूया. आणि खाण्यासाठी आपली ही घेवर मिठाई तयार झालेली आहे. किती सुंदर दिसते बघू शकताय आणि खाण्यासाठी सुद्धा खूप मस्तच आहे. आपल्या इकडे जास्त बनवत नाहीत, पण मी सुद्धा श्रावणामध्येच तयार केलेली आहे आणि माझ्या घरातल्यांना तर फारच आवडले. तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि मला नक्कीच सांगा या पद्धतीने घेवर कसा झालेला आहे. तर घेवर तयार करताना काय करायचं, बॅटरची कन्सिस्टन्सी पातळ आणि दुधासारखी असावी आणि घट्ट असेल तर आपला घेवर जाळीदार होत नाही. त्यानंतर दुसरी टिप्स, तेल आणि तूप असतं ते जास्त गरम म्हणजे मध्यम गरम करायचं. जास्त गरम ठेवू नये, नाहीतर आपला घेवर जळू शकतो. त्यानंतर तिसरी टिप्स, साखरेचा पाक हा एकतारीच असायला हवा. खूप घट्ट असेल तर आपला घेवर कडक होतो. आणि अशाच पुढच्या रेसिपींनासुद्धा मी टिप्स सांगणार आहे. तर पुढची रेसिपी मी कोणती बनवू हे मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तर आपला हा घेवर खाण्यासाठी तयार झालेला आहे. थँक यू. बाय बाय.